नमस्कार मंडळी, माझं नाव सरोज आहे. मी आज माझ्यासोबत घडलेला एक जो अनुभव आहे, तो मी टॅगलाईन वाचलेलीच असाल. मिंत्रा जॉब स्कॅम. ओके. तर मला एक मॅमचा कॉल आला होता. अ, जॉ डेटा एंट्री टाईप ऑफ जॉब होता. ती मॅम बोलली की हा असा जॉब आहे की तुम्ही वर्क फ्रॉम होम वगैरे करू शकता. आणि तसंही मी वर्क फ्रॉम होम टाईपच जॉब सर्च करत होते. म्हणजे घरी राहून मला काम करता येईल आणि मला एक 4 वर्षाची मुलगी आहे, तर मी तिच्याकडेही लक्ष देऊन दोन्ही गोष्टी करू शकते. तिने माझा इंटरव्ह्यू शेड्यूल केला. पण तेव्हा मला काही जमलं नाही. तर मी बोलले की मला सध्या जमत नाही, माझ्या घरी थोडं काम आहे. आणि हो, सिरियसली माझ्या घरी काम होतं थोडं चालू. नंतर परत तिला मी कॉल केला. मी बोलले की आय एम नाव कम्फर्टेबल फॉर इंटरव्ह्यू. ती मॅम बोलली ठीक आहे. तर तिने मला असं डिटेल्स पाठवले. रिसेप्शन आहे, बॅक ऑफिस आहे, डेटा एंट्री टाईप ऑफ जॉब आहे. असे 2-3 ऑप्शन्स होते त्याच्यामध्ये. मी तिला बोलले की मला वर्क फ्रॉम होमच असा जॉब पाहिजे, जेणेकरून मी घरी राहून काम करू शकते. ती बोलली ठीक आहे, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी या तरी, मग आपण नंतर बाकीचे गोष्टी डिस्कस करू. मी गेली इंटरव्ह्यूसाठी. गेले तिकडे इंटरव्ह्यूसाठी आणि तिथे भरपूर मुलं होते. म्हणजे जवळपास 30-40 तेव्हा तरी मुलं होती. मी मी ज्यावेळेस गेली ना, 10 वाजताच्या आसपास गेलेली, त्यावेळेस 30-40 मुलं होते. आणि गेली इंटरव्ह्यूसाठी. परत मग 1 तास वेटिंग लिस्ट म्हणजे थांबलेली होती. बरेच मुलं होते. 1 तास मी थांबले होते इंटरव्ह्यूसाठी. आणि नंतर मला आतमध्ये बोलवण्यात आलं. आणि आतमध्ये गेली तर एक मॅम होती. तिने माझा इंटरव्ह्यू घेतला आणि इंटरव्ह्यूमध्ये ती मला पहिल्यांदा आपल्याला नॉर्मली विचारतातच ना, की तुमच्याबद्दल माहिती सांगा. मी सांगितलं इंग्लिशमध्ये जे काय असेल ते. आणि नंतर तिने थोडे क्वेश्चन विचारले कम्प्युटर रिगार्डिंग. परत ते झालं. आणि नंतर ती मॅम मला नंतर मॅम सगळे डिटेल्स तिने नंतर मला जॉब डिटेल्स सांगितले, काय काम असेल हे ते. मी पण ओके बोलली. नंतर बोलली ती मॅम की तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील. मी बोलली ठीक आहे ना, ते काय सर्वच ठिकाणी होतात. ती बोलली की जॉब व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला 2500 चार्ज लागेल. मी तिथेच समजून गेली की काहीतरी आहे प्रॉब्लेम. म्हणजे घोटाळा आहे हा, काहीतरी स्कॅम बोलतात ना, तो काहीतरी आहे असं मला तिथे क्लिक झालं. ॲक्च्युली मला आधीच थोडंफार क्लिक झालं होतं, ते मी तुम्हाला पुढे सांगते. तिने मला मॅमनी सांगितलं की 2500 लागतील पैसे, चार्ज असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि मी बोलली, तिने मला विचारलं की आर यू कम्फर्टेबल. मी बोलली नाही, मी थोडं हजबंडसोबत डिस्कस करते. ॲक्च्युली त्यांना मला तिथेच सांगायचं होतं की नाही म्हणून मला, पण कसं म्हणलं एखाद्याच्या तोंडावर आपण बोला, म्हणून माझा विचार होता की दुसऱ्या दिवशी येऊन सांगते मी त्यांना असं. ती मॅम बोलली की नाही, तुम्ही आत्ताच मला सांगा. मी बोलली ना, मी बाहेर जाऊन कॉल करते. ती बोलली असं अलाउड नाही आहे बाहेर जाणं. ती बोलली की मी स्वतः बाहेर जाते आणि तुम्ही तुमच्या मिस्टरांशी बोला म्हणून. मी बोलली ठीक आहे. मी मिस्टरांना फोन केला. त्यांना हे सर्व काही मी सांगितलं. आणि ते समजून गेले की तुला समजलं ना की काय हे स्कॅमच आहे एका प्रकारे. ॲक्च्युली मलाही माहितीच होतं, पण आता कसं तिच्यासमोर मी बोलणार, मॅमच्या समोर. तर मी बोलले की नाही म्हणून, मग मी कम्फर्टेबल नाही आहे. मॅम बोलली ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही येऊ शकता पुन्हा इंटरव्ह्यूसाठी. मग फक्त जे काही असेल 2500 ते पे करायचे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. ओके. ते झालं. आणि तुम्हाला मला हे सांगायचं आहे की ज्यावेळेस मी गेली होती इंटरव्ह्यूसाठी, तिथे एक माणूस आला होता. म्हणजे तो त्यांच्यातलाच असेल, मे बी त्यांचं काहीतरी टीम वगैरे असं म्हणतात ना, तसंच काहीतरी असेल. तो माणूस एक आला. आणि त्यावेळेस आहे ना, 2 मुली इंटरव्ह्यूसाठी गेले होते आतमध्ये. आणि असं मला सांगा की एकाच वेळेस दोघांचा इंटरव्ह्यू कधी असतो का? एकच माणूस कधी घेतो का? नाही ना, प्रत्येकाचा सेपरेटलीच घेतो ना. त्यांचा इंटरव्ह्यू झाला, ते पण ठीक आहे, त्यांचा इंटरव्ह्यू झाला. आणि नंतर त्या 2 मुली बाहेर आल्या. तो जोरामध्ये, तो माणूस जो आहे ना, तो जोरामध्ये असं अनाऊन्स करत होता की या 2 मुलींचं सिलेक्शन झालं आहे. ॲज अ डेटा एंट्री जॉब आहे त्यांचा आणि 18,000 पगार आहे. ओके. पण मला असं म्हणायचं आहे, कुठल्याही जॉबच्या ठिकाणी असं जोरामध्ये अनाऊन्स करून कधीच कोणाचंही करत नसतं, सांगत नसतात. म्हणजे ते कॉन्फिडेन्शियल असतं ना. मग हे असं कसं काय असू शकतं? तिथेच मला थोडीशी हिंट लागली होती. पण आता आपण आलोच आहे, म्हटलं ठीक आहे, देऊन टाकू इंटरव्ह्यू, असं झालं. असा हा माझा अनुभव होता, तो मी तुमच्यासोबत शेअर केला. म्हणजे असं इतरांसोबत कधी कुणासोबत घडू नये, हेच माझा सांगण्याचा उद्देश आहे. म्हणजे असं कुठेही असं नसतं की पैसे द्या आणि जॉब भेटतो, हा स्कॅमच आहे.
आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तर विचार करा, तिथे जवळपास 30 ते 40 मुलं होती, त्यातले 20 ते 25 मुलांनी जरी हे 2,500 त्यांना दिले, आता मला 2,500 बोलेत, दुसऱ्याला किती बोलेत ते मला काय माहिती नाही, 2,000 असेल किंवा 5,000 असंही असू शकतं. तर असं त्यांच्याकडून जर प्रत्येकाकडून जर भेटले त्यांना, तरी झाले ना 50-60 हजाराच्या वरती तर झालीच ना इन्कम त्यांची पर डेची. आणि त्यांची मला वाटते 2-3-4 जणांची टीम तरी असेल, असं होतं. आणि जेव्हा मी तिथे गेली ना, तिथे ना असं प्रत्येक ठिकाणी ना हे लावले होते, फ्रेम लावले होते, अशी नावं होती तिथे बरेच म्हणजे डेटा ॲनालिस्ट सर्टिफिकेट होतं ते. आणि खाली असं नाव होतं, रोहन पाटील, असं टाईपमध्ये काय काय नावं होती. तेच म्हणजे असं मला सांगायचं की म्हणजे काय आजकाल चाललंय, सगळीकडे चाललंय म्हणजे हे स्कॅम वगैरे. फक्त आपल्याला थोडंसं एक हिंट लागली ना, की तिथे समजून जायचं आपण की आपल्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे. तर ते मला तिथे गेल्यावरती जाणवलंच होतं. सो मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला, जेणेकरून असं कोणासोबतही घडू नये. सो थँक्यू.